आणि बातमी दादरमधून आहे। दादर पूर्वेमध्ये एक व्यक्ती इमारतीवर चढला असून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न फायर ब्रिगेडकडून केला जातोय। मुंबई पोलीस आणि फायर ब्रिगेड टीम त्याला खाली उतरवण्यासाठी सध्या प्रयत्न करतात। ही दृश्य आपण पाहतोय। एक इसम हा इमारतीवर चढलेला आहे। तो तिकडे नेमका कशासाठी गेला हे माहित नाही, पण त्याला उतरवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। फायर ब्रिगेड आणि मुंबई पोलीस या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। हा तरुण मनोरुग्ण असल्याचं कळतंय। तो इमारतीवर चढला आणि त्याला खाली उतरवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, काय घडतंय नेमकं? दादर पूर्वेला आपण बघतोय एक इमारत आहे आणि या इमारतीवर हा व्यक्ती आपल्याला चढलेला पाहायला मिळतोय। जी माहिती आपण आता स्थानिकांकडून घेतली, त्यांचं म्हणणं आहे की अगदी पहाटेपासून एका बिल्डिंगहून दुसऱ्या बिल्डिंगवर हा उड्या मारत आहे। खरं तर काय नेमकी त्याचं म्हणणं आहे हे फायर ब्रिगेड आणि पोलीस त्याला विचारण्याचा प्रयत्न करतात, मात्र कुठलंही कारण ते सांगत नाही। आपण इथे बघतोय फायर ब्रिगेडनी जम्पिंग काय कशा काढणार त्याला तुम्ही? ही खाली खाली उभी राहणार। सर नेमकं काय कारण आहे? प्लीज जरा एक मिनिट जरा। किती वाजल्यापासून तो अडकलाय? तुम्हाला तो सगळी माहिती देतो सर। त्याच्यामुळे फायर ब्रिगेड प्रयत्न करतात की त्याला कशा प्रकारे खाली आणता येईल, कारण आपण बघतोय की टेरेसवरनं पाईपाचा आधार घेत तो अगदी मधोमध इमारतीच्या बसलेला आहे आणि इथे फायर ब्रिगेड आहे, मुंबई पोलीस आहे आणि त्याला प्रयत्न करतात। इथे बघतोय आपण दोरीसुद्धा ठेवण्यात आलेली आहे, मात्र तो खाली येण्याचा खाली येत नाही। त्याला वारंवार आवाहन केलं जातं आहे की तू खाली ये, उडी मारू नको, मात्र मागील अर्ध्या तासापासून आपण इथे बघतोय हा व्यक्ती इमारतीच्या अगदी मधोमध बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रज्ञा, वेदांत, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।